इव्हन तो येणारे काही चॅलेंजेस आहेत, कॉम्प्लिकेशन आहेत, बाळामध्ये अपंगत्व असेल, अनुवंशिक येणारे आजार असतील, हे पण याच्यातून आपल्याला खूप अवॉइड करता येतात. हे गर्भसंस्कार जे आहेत हे वर्क होतात का नॉर्मल डिलिव्हरीसाठी? 80% बाळाच्या मेंदूचा वाढ विकास गर्भाशयात होतोय. आणि गर्भवती माता आज काय करते, झोपून टाइमपास करते, रील बघते आणि मग सांगितलं कुठेतरी वेब सिरीज. हे चुकीचं आहे. गर्भसंवाद कसा साधायचा, कारण बाळ तर आतमध्ये आहे. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर सोनोग्राफीमध्ये त्यांच्या स्त्रोत तज्ञांनी त्यांना सांगितलं की तुमच्या बाळामध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्ही या बाळासोबत कंटिन्यू करू नका. पण त्याच बाळाला त्यांनी डिझायर बेबीमध्ये कन्वर्ट केलं. त्यांना पाहिजे तसं त्या बाळाला त्यांनी मॉडिफाय केलं गर्भसंस्कारच्या प्रोग्राममधून. तुमच्याकडे असं काही स्ट्रॅटेजी आहे का, किंवा असं काही प्लॅन आहे का की काही झालं तरी रात्री शांत झोपेल बाळ? गर्भाशयामध्ये वाढणारा 6 महिन्याचा गर्भ बाहेरच्या सगळ्या गोष्टी ऐकतो, त्याला रिस्पॉन्ड करतो, प्रतिसाद देतो. आणि जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा जेव्हा बाळ रडायला लागलं तेव्हा तीच गोष्ट त्यांनी रिपीट करायला सांगितली. तर ते रिपीट केले की बाळ लगेच शांत होते. याचा परिणाम लाईफस्टाईलवरती झाला, आचरण, आहार, विहार या सगळ्या गोष्टींवरती झाला. ह्याच्यामुळे काय झालं, दिवसेंदिवस वंध्यत्वाचं प्रमाण, बाळ न होण्याचं प्रमाण वाढत चाललं. आणि म्हणून वंध्यत्व अवॉइड करायचंय तर सगळ्यात बेसिक एकच पॉईंट आहे, आता मला बाळ पाहिजे हा विचार आला की आयुर्वेदाचा हा प्रोग्राम चालू व्हायला पाहिजे. तर आता ह्या सगळ्या गोंधळामध्ये नेमकं त्या गर्भवती स्त्रीने ऐकायचं कोणाचं? आता हल्ली 5 वर्षाच्या मुलाला मोबाईल नाही दिला तर ते डोकं आपटून घेते, हो हो, घर सोडून जमिनीवर जाते. लोळतात. हा, या लहान वयातल्या मुलाला काय कळणार, हा इमोशनल प्रॉब्लेम आहे. आणि याचं बिल्डिंग प्रेग्नन्सी राहिल्यापासून घरातल्या सर्वांनी मिळून करायचंय. नमस्कार, द सारिका शिळा मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सारिका भुतारे आणि आज मी पुन्हा एकदा गर्भसंस्कार या विषयाबद्दल एक अनुभवी आणि तज्ज्ञ गेस्ट घेऊन आलेला आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर श्रीमंत पवार, ज्यांचं जननी गर्भसंस्कार केंद्र सोलापूर लोकेशनला आहे. मागच्या 12 वर्षांपासून त्यांनी आत्तापर्यंत हजारो लोकांना गर्भसंस्कारा थ्रू एक सुदृढ आणि सुसंस्कारी मूल कसं होईल याचं ट्रेनिंग आणि मार्गदर्शन केलेलं आहे. सो डॉक्टरांसोबत आज आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही त्यांना साम TV, लोकमत आणि अशा बऱ्याचशा चॅनलवरती बघितलेलं असेल. त्यामुळं गर्भसंस्काराबद्दल जे काही तुमच्या शंका, डाऊट, जे काही क्वेश्चन असतील तर त्या या पॉडकास्ट थ्रू तुमच्या आज क्लिअर होणार आहेत. त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा प्रत्येकापर्यंत पोहोचवा ज्यांना आज गर्भसंस्कार आणि या गोष्टीची खूप जास्त गरज आहे. चला तर मग गप्पांना सुरू करूयात. सो डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार मॅडम, आमच्या चॅनलवरती. तर काय सांगाल, गर्भसंस्कार म्हणजे काय असतं आणि त्याची खरंच काय गरज आहे? गर्भसंस्कार म्हणजे आयुर्वेद शास्त्रामध्ये जगाच्या पाठीवर सगळ्यात जुनं शास्त्र कुठलं तर आयुर्वेद शास्त्र आहे, ज्यांना जवळपास 5-5.5 हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. आणि त्या शास्त्रामध्ये म्हणजे त्या काळचे जे काही डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरनी त्यांची पुस्तकं लिहून ठेवली. जसं आजही वेगवेगळ्या क्षेत्रामधले एक्सपर्ट लोक त्यांची पुस्तकं लिहून ठेवतात आणि आपण त्याला फॉलो करतो किंवा रेफरन्स बुक म्हणून यूज करतो. तसं 5,000 वर्षांपूर्वीच्या डॉक्टरांनी जी पुस्तकं लिहून ठेवलेत त्यांना आज आयुर्वेदाचे रेफरन्स बुक म्हणून यूज केलं जातं. डॉक्टर चरक त्यांना आजही फादर ऑफ आयुर्वेदा म्हटलं जातं. त्यांच्या पुस्तकामध्ये हे खूप साऱ्या गोष्टी वर्णन केलेल्या आहेत. आणि मग त्यांच्या बुकमध्ये गर्भसंस्कार हा गर्भ आणि संस्कार 2 शब्दांनी बनलेला, त्याची एक डेफिनेशन दिली आहे छानशी. गर्भ म्हणजे काय सांगितलं, शुक्र शोणित जीव संयोगे तू खलू कुक्षिगे ते गर्भसंज्ञा भवती. अर्थात हे संस्कृतमध्ये. मराठीत त्याचा साधा अर्थ काय, आयुर्वेदशास्त्र सांगतं की एखाद्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये स्त्रीचं स्त्रीबीज आणि पुरुषाचं पुरुषबीज एकत्र आल्यानंतर तिसऱ्या जीवाचा किंवा आत्म्याचा प्रवेश झाल्यानंतर जिवंत मांसाचा गोळा बनतो आणि वाढतो, त्याला गर्भ म्हणतात. आणि मग संस्कार म्हणजे काय, तर संस्कार हे गुणांतराधान. संस्कार म्हणजे गुण बदलणं. आता कसे गुण बदलणं, अपेक्षित गुणांचं वर्धन करणं, नको असलेले गुण कमी करणं, काढून टाकणं म्हणजे संस्कार. मग आपल्या एखाद्या गर्भवती मातेच्या गर्भाशयामध्ये वाढणाऱ्या गर्भातल्या अपेक्षित गुणांचं वर्धन करणं, नको असलेले गुण, क्वालिटीज कमी करणं, काढून टाकणं म्हणजेच गर्भसंस्कार. सिंपल. आणि हे करण्याचा तात्पर्य, बेसिक पर्पज हा आहे की याच्यामुळं बाळाची शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक भावना खूप छान पद्धतीने आपल्याला विकसित करता येतात. आणि मग हे करण्यासाठी एखाद्या गर्भवती मातेनं किंवा गर्भवती माता असणाऱ्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी मिळून ज्या काही गोष्टी कराव्या लागतात, दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, आहार आहे, खूप साऱ्या गोष्टी गर्भसंस्कारामध्ये येतात. त्या ज्या फॉलो केल्या जातात, ज्या आचरणाची पद्धत आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे एक्झॅक्टली गर्भसंस्कार आहे. अगदी करेक्ट. तुम्ही खूप साध्या आणि सरळ भाषेत एकदम समजून सांगितलं. पण आजकाल लोकांना असं वाटतं की गर्भसंस्काराचे क्लासेस लावणं म्हणजे हे काहीतरी फॅड आलंय असं खूप वाटतं, कारण आजकालची जनरेशन थोडीशी ह्या गोष्टींना घेऊन ह्या लेवलने विचार करते. यावरती तुमचे काय विचार आहेत? नक्की. मला वाटतं की नवीन जनरेशन मधले तर काही लोकांना विचार करत असतील, पण त्यापेक्षा त्यांचे पॅरेंट जास्त विचार करतात.
आम्हाला अशी रिप्लाय येतात की गर्भवती पॅरेंटचे म्हणजे होणाऱ्या आईबाबांचे की आमच्या आई वडील असं म्हणतात, आमच्यावर कुठं गर्भसंस्कार होते, हा, तुम्ही हा. चांगलेच आहेत की हुशारच आहेत की एवढ्या अचिव्हमेंट्स केल्यात तुम्ही, हा. आणि मग हे नवीन काय आलेत. तर ऍक्च्युली तसं नाही. तसं पाहायला गेलं तर मी सांगितलं की गर्भसंस्कारामध्ये अंतर्गत असणाऱ्या सगळ्या गोष्टी खूप 5,000 वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत. फक्त मधल्या कालावधीमध्ये काय झालं की गर्भसंस्कारच्या ह्या सगळ्या पद्धती आयुर्वेदिक पद्धतीच्या आहेत. असे खूप सारे आपण घरगुती उपचाराच्या बाबतीत पण ऐकतो ना की आयुर्वेदामधल्या खूप बरोबर. साऱ्या गोष्टी पारंपरिक पद्धतीने फॉलो केल्या जातात. तसं या गोष्टी अगोदर पारंपरिक पद्धतीनं आजीकडून पंजीकडून आजीकडे, आजीकडून मग त्या सुनेकडे आणि मग मुलीकडे असं ते ट्रान्सफर होत येणाऱ्या गोष्टी होत्या. ह्या एकत्र कुटुंब पद्धती जोपर्यंत होते की जेव्हा एखाद्या कुटुंबात 50, 60, 70 लोक राहतात तर ते बट नॅचरल होऊन जायचे त्या गोष्टी. बरोबर. आता विभक्त कुटुंब पद्धती वेगवेगळ्या कारणाने, एज्युकेशन आहे, जॉब आहे, बिझनेस आहे, ग्लोबलायझेशन, खूप साऱ्या गोष्टींमध्ये विभक्त कुटुंब पद्धती वाढत गेली. त्यामुळे पारंपरिक पद्धतीनं पर्क्युलेट होणाऱ्या किंवा एकमेकांकडे ट्रान्सफर होणाऱ्या ह्या गोष्टी थांबल्या. बरोबर. नंबर 2, हे नवीन फॅड तर बिलकुल नाही, कारण खूप जुनं आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. फक्त याचा अवेअरनेस, ह्याचं इत्यंभूत शास्त्रीय इन्फॉर्मेशन नसेल, नॉलेज नसेल तर त्यांना असं वाटतं. पण अशा पॅरेंट्सला मी खूप वेळा असं म्हणतो की मग तुमच्या डिलिव्हरी घरीच झाल्या, तुम्ही कुठं हॉस्पिटल डिलिव्हरी झाल्या, तुमच्या आजी पणजीच्या सगळ्यांनी घरी डिलिव्हरी केल्या, मग आता तुमच्या मुलीची सुनेची डिलिव्हरी घरी करणार का? नाही, बदलत्या परिस्थितीनुसार तुम्ही त्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या. एक्झॅक्टली गर्भसंस्कार वैयक्तिक लेवलला, कौटुंबिक लेवलला जे ट्रान्सफर होत होतं ते थांबलं आणि त्यामुळे आज जननी गर्भसंस्कार सारखे इन्स्टिट्यूट लेवलला हे डिलिव्हर केलं जातं, सांगितलं जातं, शिकवलं जातं आणि या पद्धतीनं ते वर्कआउट केलं जातं. म्हणजे हे नवीन आलेलं फॅड बिलकुल नाही, हे जुनं शास्त्रच आहे. बरोबर, बरोबर. आणि आता असे खूप सगळे लोक आहेत की आता समजा शिक्षण, त्याच्यानंतर जॉब, मग लग्न आणि मग त्यानंतर मग करिअरमध्ये काहीतरी बनायचंय. तर या सगळ्या प्रॉब्लेम्समुळं वय वाढत चाललं आणि कन्सीव्ह होण्याची फ्रिक्वेन्सी कमी झाली. मग असं काही आहे का गर्भसंस्कारांमध्ये की ज्याच्यामध्ये गर्भधारणा पण व्हायला हेल्प होते किंवा कन्सीव्ह होण्यासाठी पण तुमच्याकडून हेल्प होऊ शकते, असं नक्की, काही आहे का? नक्की, नक्की. कारण आयुर्वेद शास्त्रामध्ये गर्भसंस्कार हे गर्भधारणा झाली, यूपीटी पॉझिटिव्ह आली, आता नाही प्रेग्नन्सी राहिली हे कळाल्यापासून गर्भसंस्कार चालू होतात. गर्भसंस्कार ऍक्च्युअली विचार केला तर, पण त्याच्या अगोदरची पण प्रोसेस आहे. बरं. आता जे फास्ट लाईफस्टाईल आहे, पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण आहे आणि बदलतं लाईफस्टाईल आहे, म्हणजे आपलं आचरण असतील, थॉट प्रोसेस असतील किंवा फ्रीडम आला आता कपल्सना, होणाऱ्या आईबाबांना, सगळ्यांनाच आलं. बरोबर. आता बंधनात फार लोक नाहीत राहत, एक स्वातंत्र्य आहे. याचा परिणाम लाईफस्टाईलवरती झाला, आचरण, आहार, विहार या सगळ्या गोष्टींवरती झाला. ह्याच्यामुळे काय झालं, दिवसेंदिवस वंध्यत्वाचं प्रमाण, बाळ न होण्याचं प्रमाण वाढत चाललं. पण आयुर्वेद शास्त्रामध्ये त्याच्यावर खूप छान प्रोग्राम सांगितलेले आहेत. जसं की आयुर्वेद शास्त्रात तर सांगितलं, पण आपल्याकडं संत परंपरेमध्ये संत तुकाराम महाराजांनी पण खूप छान सांगितलंय, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे काय, जेवढे चांगल्या प्रतीचं बियाणं वापरलं जाईल तेवढं उच्च प्रतीचं आपल्याला फळ मिळवता येतं. इव्हन दो आजच्या डेटला, या मोमेंटला, जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही शेतकऱ्याला आपण एखादा फोन केला, समजा आपण आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्याला फोन केला आणि विचारलं की तुमच्या घरी ज्वारी पिकते, मग घरात तुमच्याकडे ज्वारी खूप आहे शिल्लक, मग तेच तुम्ही जाऊन पेरणार का तुम्ही त्यासाठी वेगळी तरतूद करताय, तर ते हेच सांगतील की ज्वारी घरात किती शिल्लक असू दे, ज्वारी, गहू, वाटेवर, आम्ही ते पेरणी करण्याअगोदर उच्च प्रतीच्या बियाण्यांची निवड करून ते सिलेक्ट करून आणतो आणि मगच पेरणी करतो. बरोबर. आणि याच्या पाठीमध्ये सायन्स आणि आयुर्वेद शास्त्राने हेच सांगितलं की आपल्या म्हणजे मनुष्याच्या लाईफमध्ये पण हा एक्झॅक्टली परफेक्ट पॉईंट आहे. बरोबर. की बाळ, म्हणून तर गर्भाची व्याख्या आपण मागाशी बघितली की आईचं स्त्रीबीज वडिलांचं पुरुषबीज एकत्र येऊन बाळ बनते. मग ते येणारा स्त्रीबीज आणि पुरुषबीज जर हे चांगल्या प्रतीचं नसेल तर होणारं बाळ पण सर्व गुणसंपन्न होण्याची शक्यता, सुदृढता असणं, सक्षमता असणं, ह्याची कमतरता भासणं, याचं प्रमाण खूप जास्त आहे. येऊन तो ज्यांना बाळ राहत नाही, याच्यासाठी मॉडर्न सायन्समध्ये IUI, IVF या पद्धती वापरल्या जातात. पण आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जर स्त्रीबीज आणि पुरुषबीज चांगल्या प्रतीचं नसेल तर त्या सायकल पण फेल होण्याचे चान्सेस वाढतात. बरोबर. 1 सायकल, 2 सायकल, 3 सायकल मध्ये पण काही लोकांना कन्सिव्ह होत नाही. मुळात उच्च प्रतीचं बियाणंच नसेल तर आपण चांगल्या प्रतीचं धान्य मिळू शकत नाही. तो फॉर्म्युला इथे लागू होतो. म्हणून आयुर्वेद शास्त्रामध्ये उच्च प्रतीचं, सर्वोत्कृष्ट प्रतीचं स्त्रीबीज आणि पुरुषबीज बनवण्याचे काही प्रोग्राम आहेत. पंचकर्म आहे, म्हणजे संशोधन चिकित्सा आहे, संशमन चिकित्सा आहे, आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्माच्या पद्धतीनं शरीरशुद्धी, कर्मशुद्धी, मनशुद्धी, बीजशुद्धी, बीजसंस्कार असे वेगवेगळे प्रोग्राम आहेत आणि ते राबवणं गरजेचं आहे. आणि म्हणून वंध्यत्व अवॉइड करायचंय तर सगळ्यात बेसिक एकच पॉईंट आहे, आता मला बाळ पाहिजे हा विचार आला की आयुर्वेदाचा हा प्रोग्राम चालू व्हायला पाहिजे. अच्छा. आणि तिथून पुढे ह्या गोष्टी चालू होतात.
आणि मग हा प्रोग्राम साधारणतः मिनिमम 3 महिन्याचा असतो. मग गर्भधारणा झाल्यानंतर तिथून पुढे गर्भसंस्कार चालू होतात. तर अच्छा. डेफिनेटली आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टींना आपण जर फॉलो केलं तर वंध्यत्वाचं निवारण 100% आपण करू शकतो. अच्छा. इव्हन तो येणारे काही चॅलेंजेस आहेत, कॉम्प्लिकेशन आहेत, बाळामध्ये अपंगत्व असेल, अनुवंशिक येणारे आजार असतील, हे पण याच्यातून आपल्याला खूप अवॉइड करता येतात. अच्छा. डेफिनेटली. सो आता तुम्ही जस्ट हे केलं की गर्भसंस्कार, पण आयुर्वेदिक हा शब्द वापरला. मग आयुर्वेदिक गर्भसंस्कार याचे काही महत्व आहे? आयुर्वेदिक गर्भसंस्कार याचं महत्व मुळात हेच आहे की आयुर्वेदचे जे प्रिन्सिपल आहेत, कारण आयुर्वेदाचं जे नियोजन केलंय, म्हटलं जातं की जे देवानी निर्मिती केली आयुर्वेदाची धन्वंतरीच्या माध्यमातून, आणि ह्याचा पर्पज 2 गोष्टींचा आहे की एक हेल्दी, चांगल्या स्वस्थ माणसाचं आयुष्य स्वस्थ राखणं हा आयुर्वेदाचा पर्पज आहे, आणि दुसरा पर्पज आहे जे आजारी आहेत त्यांना क्युअर करणं. आणि मग प्रेग्नन्सी जर्नीमध्ये काय प्रॉब्लेम व्हायलाच नाही पाहिजे यासाठी स्वस्थ व्यक्तीचं हेल्थ स्वस्थ ठेवण्यासाठी आयुर्वेद खूप छान पद्धतीने काम करतं. म्हणून गर्भसंस्कारामध्ये आयुर्वेद शास्त्रात सांगितलेल्याच सगळ्या गोष्टी आहेत. फक्त त्या शास्त्रीय पद्धतीनं आयुर्वेद एक्सपर्ट आणि हेल्थ केअर प्रोफेशनच्या माध्यमातून जर केलं तर त्याचे मिळणारे परिणाम पण खूप जबरदस्त आहेत. अच्छा, So म्हणजे that त्याचे फायदे जास्त आहेत. येस डेफिनेटली. आणि असं खूप वेळा होतं की जसं आता जो ट्रेंड चालू आहे, थोडक्यात मी आता त्याला ट्रेंडच म्हणेल, की नॉर्मल डिलिव्हरी होणं म्हणजे आता एक ड्रीमच वाटायला लागलाय. तर मग या केसमध्ये तुमचं काय ओपिनियन आहे की गर्भसंस्कार जे आहेत हे वर्क होतात का नॉर्मल डिलिव्हरीसाठी? हा खूप इंटरेस्टिंग आणि खरं महत्वाचा विषय आहे. स्पेसिफिक मला खूप आवडतो. रिझन आहे, ज्यावेळेस होणारे आईबाबा आमच्याकडे अप्रोच करतात, क्लिनिकला व्हिजिट करतात, आणि मग त्यांचे एक सहज कॉमन सेंटेन्स आम्हाला जनरली ऐकायला मिळतं, जे फॅमिलियर असतात. ते सांगतात, आता अलीकडे काय डॉक्टर गेलं की सिझरच करतात, त्यांचा तो बिझनेस झालाय. असतील 2-4% प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात, नो डाऊट, पण हे तसं नाहीये. कारण 40-50 वर्षापूर्वी जी डिलिव्हरी व्हायची ती सिझर होतच नव्हती. तेव्हा नव्हती ती सिस्टम. ऑलमोस्ट ते नॉर्मलच व्हायचे, किंवा काही कॉम्प्लिकेशन झालं तर रेअर केसेसमध्ये मग ते कॉम्प्लिकेशनच व्हायचे. तेवढे कॉम्प्लिकेशन तर आज पण होतातच. एवढं विज्ञान पुढे गेलं, एवढे हॉस्पिटल डेव्हलप झाले, एवढे डॉक्टर्स आले. फरक कुठं पडला की 40-50 वर्षापूर्वी एखादी गृहिणी, एखादी महिला शेतामध्ये कामाला गेली, घरचं काहीतरी काम करते किंवा कुठंतरी ड्युटी करते, आणि हे करत असताना तिला कळा यायच्या, डिलिव्हरी व्हायची. बहुतांशी आपण अशा खूप एक्झाम्पल ऐकलेत. आजी आजोबा, पंचम आजोबा आपल्याला सांगतील की ते गेले शेतात, डिलिव्हरी झाली, स्वतःच नाळ कट केली आणि बाळाला घेऊन घरी आली. म्हणजे एवढं सहज आहे ते अगोदर होत होतं. मग आता का होत नाही, याच्या पाठीमागचं जर आपण लॉजिक समजून घेतलं तर मग गर्भसंस्कारामुळे आपण नॉर्मल डिलिव्हरीमध्ये कसं कन्वर्ट करू शकतो याचा आपल्याला बेसिक प्रिन्सिपल लक्षात येईल. अच्छा. मग नॉर्मल डिलिव्हरी होण्यामध्ये मॉडर्न सायन्सच्या दृष्टिकोनातून एक 4 ते 5 कंडिशन इम्पॉर्टंट, की ज्या कंडिशनमध्ये आपण ते नॉर्मल करूच शकत नाही. बरं, मग कोणत्या आहेत त्या? मग अशा कंडिशन कुठल्या आहेत, तर फॉर एक्झाम्पल की बाळाच्या डोक्याचा आकार हा खूप मोठा आहे, की जे गर्भाशयाच्या मुखापेक्षा, म्हणजे गर्भाशयाचं तोंड लहान आहे, त्याच्यातून ते बाळ बाहेर येऊ शकत नाही. मग या केसमध्ये मग सिझरच करावं लागतं, बाळ बाहेर येण्याचा प्रवासच खूप छोटा आहे. बरोबर. आणि मग जे कमी उंचीचे आहेत, कमी वजनाचे गर्भवती माता आहेत, आणि ज्यांचं बाळाचं पोषण चांगलं झालं, अशा केसेसमध्ये आपल्याला बघायला मिळतं. नंबर 2 असं आहे की बाळाच्या गळ्याच्या भोवती ती नाळ गुंडाळली गेली. आता ती नाळ कधी गुंडाळली गेली हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. अच्छा. कारण जर 8व्या महिन्यामध्ये नाळ गळ्याभोवती गुंडाळली गेली आहे तर त्या मोमेंटला सिझरची काय आवश्यकता नाही, कारण दिवस भरलेले नाहीयेत आणि वेळ आहे, कधी ते वेळ निघू पण शकतात. मग जेव्हा कळा यायला सुरुवात झालीये, अंगावरून पाणी जायला लागले आणि ती वेळे गळ्याभोवती गुंडाळले गेलेत, त्यावेळेस ते डिलिव्हरी होत असताना बाळाला गळफास लागून, म्हणजे गळफास लागल्यासारखं होऊ शकतं, गुदमरू शकतं, धोका उत्पन्न होऊ शकतो. ती रिस्क घ्यायची नाही म्हणून मग सिझर केलं जातं. आणखीन एखादी कंडिशन आपण त्यासोबत पाहायचं बघितलं तर अंगावरून पाणी चाललंय, बाळाच्या भोवती पाण्यात बाळ गर्भाशयात वाढत असतं, गर्भाशयात पाणी असतं, बाळ वाढत असतं. त्या पाण्यामुळे बाळ जिवंत आहे. पाणी निघून चाललं आणि एक पर्टिक्युलर टप्प्याच्या खाली गेले की बाळ गुदमरायला लागतं. ते पाणी निघून चाललंय, पण ते कधी निघून चाललंय हे पण महत्वाचं आहे. आता एखाद्या गर्भवती माताला बिलकुल कळा येत नाहीयेत, इंजेक्शन देऊन पण प्रयत्न केला, कळा चालूच होत नाहीयेत, किंवा त्याची फ्रिक्वेन्सी जे ठराविक पर्टिक्युलर वेळेत यायला पाहिजे ते खूप उशिराने येत आहेत, तर मग ते बाळ बाहेर पडण्याचे चान्सेस खूप कमी होतात. मग त्याच्या अगोदरच पाणी निघून गेलं तर बाळ गुदमरू शकतं. त्या केसमध्ये आपल्याला मग सिझर करावं लागतं. नॉर्मल करणं हे खूप चॅलेंजिंग किंवा होऊ शकत नाही. पण अंगावरून पाणी चाललंय आणि कळा यायला लागलेत, गर्भाशयाचं तोंड उघडलं नाही, मग ते उघडण्यासाठी काही इंजेक्शन दिले जाऊ शकतात. आणि गर्भसंस्कारामधले पण काही प्रोग्राम आहेत, ते इन हँड जर वर्क केलं आणि ते तोंड उघडलं तर नॉर्मल डिलिव्हरी होते. त्यामुळे त्याच्यामधलं अंगावरचं पाणी जाणं हा एकच पॉइंट आहे की कळा येत नाहीत आणि अंगावरून पाणी चाललंय, सगळा प्रयत्न करून कळा येत नाहीयेत आणि अंगावरून पाणी जातं, ही एकच कंडिशन ज्याच्यामध्ये सिझर करावं लागतं. असं बाळाने पोटात शिकले तर असे ठराविक कंडिशन सोडल्या
तर बाकी अशा खूप साऱ्या कंडिशन आहेत की ज्या केसेसमध्ये आज सिझर होतं. हम्म. पण याच्यामध्ये डॉक्टरांचा रोल खूप कमी आहे आणि पॅरेंट्स आणि होणाऱ्या आईबाबांचा खूप मेजर हे मला नक्की सांगायला आवडेल. याचं रिझन आहे. हम्म. याचं रिझन काय आहे? एक तर हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी टेबलवरती जाताना गेल्यानंतर तिथे काय होतं हे सर्वसामान्य लोकांना जनरली माहित नाहीये आपल्या इंडियन लोकांमध्ये जर पाहिलं तर. हम्म. त्यामुळे एखाद्या माताला आत काय प्रोसेस होते हे माहित नाही. हम्म. जसं रस्त्याने जाताना एखादा खड्डा आपल्याला माहित नसला आणि त्या खड्ड्यातून आपली गाडी गेली आदळ तर आपल्याला त्रास होतो. बरोबर. पण आपल्याला माहिती आहे की रोजच्या रस्त्यावर त्या ठराविक अंतरावरती खड्डा आहे. आपण मस्त म्युझिक ऐकत चाललोय, गप्पा मारत चाललोय, खड्डा येतो, आपण त्याला बायपास करून व्यवस्थित होतो. त्याला आपल्याला त्रास नाही वाटत किंवा होत नाही. एक्झॅक्टली ही स्टोरी त्या गर्भवती मातेच्या बाबतीत लागू होते. हम्म. त्यामुळे काय होतं, डिलिव्हरी टेबलवरती जाताना तिला खूप स्ट्रेस आहे, मानसिक ताणतणाव आहे. आता तिथं गेल्यानंतर कळा यायल्यानंतर कळा घेण्याचं म्हणजे कळा घ्यायला लागतात गर्भवती मातेला. हम्म. अडचण काय त्यावेळेस तिथं सिस्टर डॉक्टर सांगतात की असं कळा घे, असं कर. आता ती टेन्शन मध्ये आहे. हो. बरं टेन्शन मध्ये आणखीन एक भर काय आहे माहितीये का, की टीव्ही मध्ये किंवा सिरियल मध्ये आपण असं जनरली बघतो हा, की हा, एखादी हा. गर्भवती माता आहे, मग तिला कळा यायला लागतात, मग अँब्युलन्स बोलवतात, मग हिरो येतात, त्या अँब्युलन्स मध्ये घालतात, धावत पळत रश मध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. लगे ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर घेतात, बाहेर लाल दिवा लागतोय, आतमध्ये आरडाओरडा चालू आहे आणि मग डॉक्टर परत 5 मिनिटात बाहेर येतात आणि नावता कॉल बोलून सांगतात एक तर तुमचं बाळ वाचेल किंवा बाळाची आई वाचेल, काय करायचं तुम्ही लगेच सांगा, 5 मिनिटात सांगा. ऍक्च्युली असं काही नाही हो. अच्छा, रिअल मध्ये असं काही असं रिअल काही नाही. तू पिक्चर आणि तुझं म्हणजे सगळ्या गोष्टी इनकॅश करण्यासाठी तो वेगळा पार्ट आहे. वेगळा पार्ट. ऍक्च्युअली हा काय नाही, खूप खूप लाखात एखाद्या वेळेस असं क्वचित होत असेल. आता एवढं मॉडर्न सायन्स डेव्हलप झालंय, एवढे एक्सपर्ट डॉक्टर हॉस्पिटल चांगल्या लेवलचे आहेत ना, असं काही कुठलं कॉम्प्लिकेशन होत नाही. त्याची भीती बसली एखाद्या गर्भवती मातेला आणि त्याच सिस्टर सांगतात की आता असं कर, तुला कळत नाही का, आणि मग त्याने प्रेशर वाढतं. बरोबर बरोबर. आणि मग ते सगळं मिसमॅच व्हायला लागतं. Right. मग ह्याच्यामुळे घाबरून गेल्यामुळे सिझर होतं बऱ्याच वेळा ते पेन सहन नाही झाल्यामुळे पण सिझर करावं लागतं. कळा कशा घ्यायच्यात हे नाही कळाल्यामुळं ते कळा घेऊन अयोग्य पद्धतीने थकून जाते, कळा घ्यायला ताकदच शिल्लक राहत नाही, बरोबर. किंवा हायपोग्लायसिमिया होतो. कळा घेऊन घेऊन म्हणजे ते बेशुद्ध पडायला लागते, धुंद आल्यासारखं व्हायला लागतं आणि मग त्याला एनर्जीच राहिली नाही, शुद्धच हरपायला लागलं तर मग नॉर्मल होणारच नाही ना. मग त्या केसमध्ये सिझर करावं लागतं. किंवा सगळ्यात महत्वाचं, सगळं चांगलं आहे पण तुमच्या कमरेच्या स्नायूमध्ये ताकदच नाही बाळाला पुश करायला, ते कमजोर आहेत, त्यांचं स्ट्रेंथनिंग नाहीये आणि मग बाळ बाहेर यायला अडचण येते. तर या केसमध्ये मग सिझर करावं लागतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, ती जर प्रसूती करायला, डिलिव्हरी करायला जर डिलिव्हरी टेबलवरती गेले आणि थोडी किंचाळली तर नातेवाईक बाहेर कान लावूनच असतात. आरडाओरडा ऐकायला लागले, ह्याचा जीव खाली होतो, नाही काय ते राहू दे, सिझर करा. ह्याचं पण प्रमाण खूप जास्त आहे बरं, ह्याचं प्रमाण जास्त. आणि ह्याच्यामध्ये डॉक्टरांचा काही रोल नाही. बरोबर. 40-50 वर्षापूर्वी सहज व्हायचं हे आज सहज नाही होत. याला रिझन्स आहेत. लाईफस्टाईल बदललंय, विचार बदलले, आणि आज वर्किंग वुमन आहे, खांद्याला खांदा लावून काम करते, पण याच्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष होते. बरोबर. आणि मग त्याच्यामुळं नॉर्मल डिलिव्हरीसाठी लागणाऱ्या गोष्टी त्याच्याकडून होतच नाहीयेत. बरोबर. आणि मग त्या नाही झाल्यामुळे सिझर व्हावं लागतं. पण या जर आपण केल्या, आणि गर्भसंस्कारामध्ये तेच महत्वाचं आहे. मग गर्भसंस्कारामध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे, तर गर्भसंस्कारामध्ये ध्यान अपेक्षित आहे, गर्भसंस्कारामध्ये प्राणायाम अपेक्षित आहे, ज्याच्यामध्ये ब्रिदिंग टेक्निक आहेत, ज्याच्यामध्ये त्यांना बर्थ प्रोसेस ऍक्च्युअल माहिती पाहिजे की कसं बाळ तुमचं आहे, कसं खाली येणार आहे, मग कसं त्याचं हेड एंगेज होणार आहे, मग त्याची मुवमेंट होऊन ते कसं बाहेर येणार आहे, मग सिस्टर काय करणार आहे, डॉक्टरचा रोल काय असणार, तुम्ही काय करायचंय, ह्याचं त्यांना इत्यंभूत नॉलेज आहे. हे नॉलेज असताना तिनं गर्भसंवाद पण गर्भसंस्कारामध्ये शिकले, तिनं प्रॅक्टिस केली, सोबत खूप छान फॅन्टॅस्टिक प्रेग्नन्सीमध्ये योगा पण तिनं एन्जॉय केलाय म्हणेल, कारण ते बर्डन नाहीये, एन्जॉय करण्याचा पार्ट आहे. आणि ते केल्यामुळे त्याच्या कमरेच्या स्नायूचं स्ट्रेंथनिंग पण प्रॉपर आहे. अशा मल्टिपल गोष्टी आहेत. 4 ते 5 महत्वाचे प्रोग्राम आहेत. याच्यावरती जर गर्भवती मातेने त्या 9 महिन्यामध्ये काम केलं तर नो डाऊट ती नॉर्मल डिलिव्हरी व्हायलाच पाहिजे. राहिल्या 4-5 कंडिशन ह्या खूप रेअर आहेत, खूप कॉमन नाहीयेत. सो दॅट मग एखाद्या वेळेस पॅरेंट्स म्हणतात ना की हल्ली काय सिझरचं प्रमाण वाढलंय, मग आम्हाला हसू, आम्ही हसून सांगतो सिझरचं प्रमाण वाढलंय, पण आता गर्भवती मातेचं फिजिकल काम पण संपलंय, ते पण तेवढंच मॅटर करतं. काम करते, आज तिला खूप चॅलेंजेस आहेत, मेहनती आहे, पण ते पद्धत बदलली, पॅटर्न बदलला कामाचा, आणि त्याच्यामुळे अशा खूप अडचणी येतात आणि मग नावीलाजाने सिझर करावं लागतं. पण मग जुने लोक जे आहेत ते म्हणतात की म्हणजे आता समजा सासूबाई आहेत, ते म्हणतात माझं ऐक, कोणी तिची आई असते ती म्हणते माझं ऐक, तू कपडे धुतले पाहिजे, जसं तुम्ही आता म्हटलात, किंवा बरंच काय असतं, आणि शेजाऱ्याला असं वाटतं की तू पुस्तक वाच. प्रत्येक जण आपापल्या मनाने सल्ला देतो. तर आता ह्या सगळ्या गोंधळामध्ये नेमकं त्या गर्भवती स्त्रीने ऐकायचं कोणाचं, ते मला सांगा. हा पण इम्पॉर्टंट पार्ट आहे.
कारण गर्भवती माता एखाद्या कुटुंबामध्ये सेंटर पॉइंट होते, बरोबर. त्याच्यानंतर बाळ जन्माल्यानंतर बाळ सेंटर पॉइंट होतं. आता गर्भवती माता सेंटर, तर सांगणाऱ्याचं इंटेन्शन चांगलंच असतं. बरोबर. एखादी सासू किंवा एखादी आई सांगते की आम्ही दळण दळायचो आणि मग आमचं तर असं झालं, तर नक्कीच त्याचे म्हणजे पोटाचे गर्भाच्या अवतीभोवतीचे स्नायू त्याच्यामुळे मजबूत होतात, ताकदवर होतात, हे मान्य आहे. पण आज ती दळण दळू नाही शकत ना, म्हणजे आज सगळं नाही जबाबदारी कॅरी करते आणि मग आता ते पॉसिबल पण नाहीये. पण ते कपडे धुणं असेल, भांडी घासणं, एक पर्टिक्युलर लेवलपर्यंत नक्की काम करता केलं पाहिजे, हालचाल पाहिजे. कारण रक्ताभिसरण, रक्ताचा पुरवठा गर्भाशयाकडे, मेंदूकडे, बाळाच्या सर्व व्यवस्थित हे तर महत्वाचं आहेच. पण ते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला गोष्टी साध्य नाही करतायत, त्या गोष्टी आपण ह्या ड्युरिंग प्रेग्नन्सी मधल्या योगामधून, प्राणायाममधून 100% अचीव्ह करतो. अच्छा. जे आजच्या गर्भवती माताला करणं पण सहज पॉसिबल आहे, आवडतं, एन्जॉय करतात, अडचणीचं नाही वाटत आणि त्याच्यातून काही कॉम्प्लिकेशन पण नसतात. बरोबर. अंडर जर हेल्थ केअर प्रोफेशनल डॉक्टरांच्या गायडन्स खाली करतात तर मग काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यामुळे ते सोयीस्कर आणि सुटेबल आहे. त्यामुळे ज्या गोष्टी कोणाच्या पटत नाहीत त्या केल्याच पाहिजे असायला काही भाग नाही. ते योग्य पर्सन कडून समजून घेऊन त्या इम्प्लिमेंट पण केल्या पाहिजेत. बरोबर. जसं की Yes. मेंटॉर, येस येस, म्हणजे शिकवावं शिक्षकाने, कान टोचावे सोनाराने, राईट राईट तसं गर्भसंस्कार करावे एक्सपिरियन्स व्यक्तीकडून. येस. सो आता गर्भसंस्कार म्हणजे जे आता थोडेसे डाऊट आहेत मला, जसं की आता काही लोक म्हणतात म्युझिक, पुस्तकं, आहार, या गोष्टी फॉलो केल्या म्हणजे झाले गर्भसंस्कार. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, खरंच ह्या 3 गोष्टी म्हणजेच गर्भसंस्काराचं विश्व आहे का? याचं पण सध्या चित्र बघायला गेलं तर खूप साऱ्या पॅरेंट्सला त्याचं वाटायचं रिझन आहे, गर्भसंस्कार या शब्दाच्या पाठीमागे खूप मोठं वलय आहे, म्हणजे खूप व्याप्ती मोठी आहे. गर्भसंस्कारामध्ये खूप सारे प्रोग्राम आहेत, खूप फॅन्टॅस्टिक आहेत, पण ते जर फॉलो करता येत नाही, त्याला काय अडथळे वाटले, चॅलेंजिंग वाटले, किंवा मग कोणाचं तर ऐकलं असतं, मी ते पुस्तक वाचले, तू पण ते पुस्तक वाच, मी ते म्युझिक ऐकलं, तू पण ऐक, ते योगा क्लास जॉईन कर. आता ते योगा क्लास एखादा जॉईन केला जातो, ऑनलाईन फॉलो केलं जातं, मग ते योगा टीचर पण सांगतात हे तुम्ही प्रिनेटल योगा आहे, हे केलंच पाहिजे, हे गर्भसंस्कार मधलंच आहे. पण याच्यामध्ये गर्भवती माता हे समजून घेते की योगा म्हणजेच गर्भसंस्कार, म्युझिक म्हणजेच गर्भसंस्कार, किंवा पुस्तक वाचणं म्हणजेच गर्भसंस्कार, असं नाही होत. तो 1 ऑफ दी पार्ट, 1% ऑफ दी गर्भसंस्कार, 1% तो गर्भसंस्कार डेफिनेटली आहे. जसं की समजा 12वी आपल्याला पास व्हायचे, 12वीला 12 सब्जेक्ट आहेत. बरोबर. आता 12वीला 12 सब्जेक्ट आहेत, मला मराठी खूप आवडतं म्हणून मी मराठीचा अभ्यास 12 वेळा केला आणि मी परीक्षेला गेलो, मी म्हटलं की मी पास व्हायला पाहिजे, मी पास नाही होणार. मराठीमध्ये मी कदाचित एक्सलन्स रिझल्ट घेईल, खूप जबरदस्त त्याचे मला काय म्हणूयात मार्क्स मिळतील किंवा अप्रिसिएशन मिळेल, पण मी सायन्स मॅथ्स मध्ये फेल असेल. बरोबर. आपल्याला ओव्हरऑल आपल्या बाळाचं अष्टपैलू व्यक्तिमत्व उभा करण्यासाठी बेसिक फाउंडेशन पास व्हायला पाहिजे. त्यामुळे मला गणित नाही आवडत, पण पास होण्या इतपत मी केलं पाहिजे ते. आणि गर्भसंस्कार मधले हे सगळे प्रोग्राम, खूप मल्टिपल प्रोग्राम आहेत की ते आपण करणं गरजेचं आहे. काही प्रोग्राम, समजा एखादा प्रोग्राम एखाद्या गर्भवती मातेला खूप छान आवडतो, ते खूप इंटरेस्टने करते, पण तोच प्रोग्राम दुसऱ्या गर्भवती मातेला आवडत नाही म्हणून तो त्यांनी करायचा नाही असला भाग नाही. एकतर आवडीचं करायचं किंवा जे करतो ते आवड निर्माण करायचं आपल्याकडे असं म्हटलं जातं, आणि त्या पद्धतीने मग त्या दोन्ही प्रोग्रामवर त्यांना काम करायला लागतं. आणि जो आवडतो त्याच्यावरती डिटेल खूप मोठं काम केलं तरी काय हरकत नाही. पण गर्भसंस्कारामधल्या बेसिक मल्टिपल हे सगळे प्रोग्राम तिने फॉलो केलेच पाहिजेत. फक्त म्युझिक, फक्त पुस्तक वाचणं किंवा संगीत ऐकणं, योगा करणं म्हणजे गर्भसंस्कार नाही. तो छोटासा पार्ट आहे, कॉर्नर आहे, कम्प्लीट गर्भसंस्कार नाही होऊ शकत. बरोबर. आता जर आपण आहाराबद्दल बोललं तर सगळ्यांना माहिती की बदाम खाल्ले तर आपण हुशार होतो, आणि प्रत्येक आईला किंवा प्रत्येक पॅरेंटला असं वाटतं की माझ्या मुलाने टॉप असलं पाहिजे, प्रत्येकाला असं वाटतं, किंवा माझ्या मुलाची प्रशंसा झाली पाहिजे जिथे कुठे जाईल तिथे. मग जर गर्भवती स्त्रीने जर बदाम खाल्ले तर खरंच बाळाचं जे काही मेंदू आहे तर तो खरंच डेव्हलप होतो का? बाळाच्या मेंदूच्या सर्वांगीण वाढ आणि विकासामध्ये बदामाचा रोल आहे का, तर आहे, नाही अशातला भाग नाहीये. पण आपल्याकडे कसं आहे, घर की मुर्गी दाल बरोबर होता, म्हणजे बदाम खाल्ले तरच हुशार होतं बाळ अशातला भाग नाहीये. त्याला खूप सारे पर्याय आहेत. म्हणजे ऍपल खाल्लं तरच डॉक्टरांपासून लांब राहतो अशातलं काही नाहीये. आणि मुळात आयुर्वेद शास्त्रातच सांगितलं की आपल्या अवतीभोवती सीझनल जे फळं भाज्या जे पिकतायत त्या सीझननुसार खाल्ल्या पाहिजेत. तर हल्ली आंबा आत्ता पण आपल्याला मिळतो, कैरी मार्केटमध्ये बघायला मिळते, आता खाऊन उपयोग नाहीये, आयुर्वेद शास्त्र सांगतं. बरोबर. आणि मग त्या सीझन मधली ती फळं, त्या भाज्या, ते काय जे फूड्स अवेलेबल आहेत त्या एरियामधल्या लोकांनी तसं ते फॉलो करून म्हणजे डाएटमध्ये घेतलं पाहिजे. बरोबर. कारण इकडं खूप छान बदाम खातोय, पण तिकडं ते दुःखी आहे गर्भवती माता, घरात क्लेश आहे किंवा तक्रार आहे, भांडण आहे, स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, टेन्शन आहे,
तर ते बनावाचा काहीच उपयोग नाही होणार. बरोबर बरोबर. पण इकडं गर्भवती माता खूप आनंदी आहे, उत्साही आहे, घरातले खूप सपोर्ट करतायत, जे मिस्टर समजून घेतात, आई वडील सासू सासरे सपोर्टिव्ह आहेत, तिला खूप आल्हाददायक वाटतं, तिला असं वाटतंय की अरे वा, माझ्या आयुष्यातला सगळ्यात मेमोरेबल पिरियड आहे. नाही का, एखाद्याला शाळेमधला असतो, एखाद्याला कॉलेजमधला असतो, एखाद्याचा बिफोर मॅरेजचा असतो, प्रत्येकाचा पिरियड असतो. तो गर्भवती मातेचा तो पिरियड हा मेमोरेबल बनवण्यामध्ये जर हे सगळे लोक पार्टिसिपेट करतायत आणि ती शेंगदाणे खाते, तर ते बदामापेक्षा जास्त इफेक्ट देतील. अच्छा. हा, आणि म्हणून हे इम्पॉर्टंट आहे की डाएट महत्वाचं आहे का, डेफिनेटली महत्वाचं आहे, पण ते कुठल्या मानसिकतेत घेतोय, कसं घेतोय, त्याची फ्रिक्वेन्सी काय, ह्या छोट्या छोट्या गोष्टींना जर आपण विचार केला तर आपण डेफिनेटली साध्य करू शकतो. आणि आणखीन एक पॉईंट महत्वाचा आहे की मग असे खूप सल्ले येतात इकडून तिकडून, ऑनलाईन बघितलं जातं. आणि मग एखादी जर गर्भवती माताने कधी आपण काय म्हणत ड्रॅगन फ्रूट कधी खाल्लंच नाही, कोणतरी सांगितलं म्हणून खाल्लं, तर कधी कधी त्याची अलर्जी पण होऊ शकते, ते पचेल नाही पचेल. कारण आयुर्वेद शास्त्रामध्ये अगेन सांगितलं की अग्नी कसा आहे, मग ते विचार करण्याची पद्धत कशी आहे, आहार विहार कसा आहे, सगळ्या गोष्टींवरती गोष्टी डिसाईड होतात. बरोबर. आणि म्हणून मग जर त्यांच्या शेतामध्ये घरामध्ये पेरूचं झाड आहे, सीताफळाचं झाड आहे, तर ते जास्त इफेक्ट देईल ड्रॅगन फ्रूट पेक्षा. कारण लॅबमध्ये कॅल्क्युलेटिव्ह करून दिलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या फ्रेश ताज्या फळाच्या असू शकतात. बरोबर. पण ते ज्यावेळेस दुरून येतं त्यावेळेस ते फ्रेश असेलच अशातला काही भाग नाही. आपण इथं जे ऍपल खातो तेच आपण काश्मीरमध्ये जाऊन खाल्लं तर त्याच्यामध्ये मिळणाऱ्या रिझल्टमध्ये जेवण असण्याचा फरक पडतो. सो दॅट आपल्या होती जे ताजं फळ मिळतं अवेलेबल ते घेणं जास्त गरजेचं आहे बाळाच्या मेंदूच्या सर्वांगीण वाढ आणि विकासासाठी. बरोबर. आता या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर यामध्ये युट्यूबचा एक मेन रोल आहे. जसं की आता माझी एक मैत्रीण आहे, तर ती प्रेग्नन्सी नंतर किंवा प्रेग्नन्सी दरम्यान ती करीना कपूरचा डाएट प्लॅन किंवा तिचं म्हणजे ती जेव्हा प्रेग्नेंट होती त्यावेळेस काय केलं त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कारण ते सर्रास अवेलेबल आहे किंवा युट्यूबवरती ते ऍक्सेसिबल खूप आहे की आता मी मोबाईल घेतला तर मला ते सगळं दिसतं. मग आता जर मी ते सगळं फॉलो करते तर मग ते योग्य आहे का? युट्यूबवरती खूप चांगले चांगले चॅनल्स आहेत, युट्यूबर्स आहेत, डेफिनेटली आहेत, पण मग पॅरल दुसऱ्या पण गोष्टी आहेत की खरंच ते ऑथेंटिक आहे का नाही. युट्यूबवर किंवा कुठल्याही पोर्टल तरी मिळालेली इन्फॉर्मेशन जे आपण इन्फॉर्मेशन घेतोय ते तुमच्या माझ्यासारख्या कुठल्या तरी व्यक्तीने अपलोड केले, ओनरनी नाही अपलोड केलेली. बरोबर. दुसरा पॉईंट आहे की अपलोड करणारा आणि करताना त्याची शहानिशा केली, शास्त्रीय वैज्ञानिक आहे का, ऑथेंटिक आहे काय, आपल्याला माहिती नाही पडत त्याचा विषय. नंबर 3, समजा ते आपण फॉलो केलंच आणि ते फॉलो करत असताना काही कॉम्प्लिकेशन क्रिएट होतील का, आणि झालेच तर मॅनेज काय करायचे, कसे करायचे, हे आपल्याला त्याचं सोल्युशन नाही मिळत. त्यामुळे कस्टमाइज आणि हेल्थ हा विषय आहे ना, मी खूप वेळा हे पण सांगतो की युट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ आहेत, ब्लॉग्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत की नॉर्मल डिलिव्हरी किंवा डिलिव्हरी कशी करायची, सिझर कसं करायचे, खूप सारे व्हिडिओ आहेत आपल्याला युट्यूबवरती बघायला मिळतील. बरोबर. जसं की 3 डेट मध्ये आपण बघितलं की ते आमिर खानने डिलिव्हरी केली, खूप सारे व्हिडिओ आहेत ना. बरोबर. आपल्या किती जण लोक घरी डिलिव्हरी करतील? ऑब्व्हियसली नाही. कशाला हॉस्पिटलला 25, 30, 40, 50 हजार आपण खर्च करायचे, घरीच करू असं नाही होत. कारण ते करत असताना काही कॉम्प्लिकेशन होणार नाही, आणि झालंच तर कसं मॅनेज करायचं याच्यासाठी मध्ये एक प्रोफेशनल लागतो, डॉक्टर. एक्झॅक्टली गर्भसंस्कारामध्ये ते खूप महत्वाचा रोल आहे. कारण ऑनलाईन अपलोड गेलेली इन्फॉर्मेशन जी जर शहानिशा नाही झाली तर मग ते आपल्यासाठी चॅलेंजिंग आहे, त्याला आपण ब्लाइंडली फॉलो करणं. कारण या ऑनलाईनच्या दुनियेमध्ये प्रत्येकाला आपलं चॅनल काढायचंय, फेमस व्हायचंय, कोणाला सबस्क्रायबर पाहिजे, कोणाला इकॉनॉमी पाहिजे, आणि हे करण्यासाठी सगळ्या प्रत्येक प्रकारचे प्रयत्न केले जातात. सो दॅट ते ऑथेंटिकेट आहे का नाही, ते शास्त्रीय आहे का, वैज्ञानिक आहे का, ह्या बारकाईनं बघूनच त्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि मला वाटतं कोच मॅटर ऑलवेज पाहिजेच. आपण आता क्रिकेट मॅचेस बघतोय, वुमन्सने आपल्याकडे वर्ल्ड कप विन केला, किंवा कुठलाही आता रोहित शर्मा घ्या, विराट कोहली घ्या, आज पण त्यांचे कोच त्यांच्यासोबत आहेत. ते असं म्हणत नाही जगात जेवढे रेकॉर्ड ब्रेक केला आता मला काही कोचची गरज आहे, नाही त्यांना आहेच. तर तो एक प्रोफेशनल पर्सन लागतो लाईफमध्ये, आणि गर्भसंस्कारामध्ये एक गर्भसंस्कार कोच जो हेल्थ केअर प्रोफेशन मधला आहे तो असलाच पाहिजे. कारण घरातल्या प्रत्येकच मेंबर सोबत आपण त्या गोष्टी डिस्कस करू शकत नाही, आणि जरी आपण लाईफ पार्टनर सोबत डिस्कस केल्या तर कदाचित त्याचं प्रॅक्टिकल सोल्युशन मिळेलच याची शक्यता फार कमी आहे. डेफिनेटली हे पाहिजे. येस. आणखीन एक असं आम्हाला एक्झाम्पल म्हणजे गर्भसंस्कारचे, जननी गर्भसंस्कारची इस्टॅब्लिशमेंट करून ते रन करण्यामध्ये अनेक बेसिक असा थॉट होता. ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिसमध्ये होतो, जस्ट मेडिकल कॉलेज संपल्यानंतर आम्ही प्रॅक्टिस करत होतो, जेव्हा गर्भवती ते कुटुंब आहेत, होणारे आई बाबा आहेत, यायचे
एक कॉमन चित्र आज पण बघायला मिळतं की एखादी गर्भवती माता आहे, पहिल्यांदाच प्रेग्नन्सी तर हे सर्रास प्रत्येकाच्या बाबतीत होतं बर की आता सोनोग्राफीला जायचंय. हम्म, मग सोनोग्राफीला जाऊन उत्साह असतो, सासू सासरे आई वडील कोणतरी सोबत असतं, बहीण, आणि ते सोनोग्राफी करायला जातात. हम्म. गेल्यानंतर ते नंबर लावलेला असतो, बाईक सोबत 20-25 गर्भवती माता असतात, आज डॉक्टर सोनोग्राफी करत असतात. नंबर आला की हे आज जातात. आता आज जाताना त्यांना माहिती आहे बाहेर 20 पेशंट वाट बघतायत, बरोबर त्यांना हे पण माहिती आहे डॉक्टर बिझी आहेत, 5-7 मिनिटात सोनोग्राफी करणार, 5 मिनिटात समजावून सांगणार आणि बाहेर यायचंय. बाहेर. आणि ते सोनोग्राफी करतात, डॉक्टर समजावून सांगतात आणि हे त्यांना प्रश्न विचारतायत. आता येताना त्यांनी डोक्यामध्ये 5-10 प्रश्न घेऊन आलेत, हम्म, पण डॉक्टरांसमोर ते सगळं होत असताना भांबावून जाऊन त्या 5 मधले ते 3च प्रश्न विचारतात, 2 विचारायचे राहून जातात. ते बाहेर पडतात आणि मग घरी जाताना रस्त्यात आठवतात, अरे बापरे, ते 2 प्रश्न विचारायचे राहूनच राहूनच गेले. गेले. मग त्यांच्यामध्ये चर्चा येते, मग आता याचं काय, मग याचं सोल्युशन काय आहे? बरोबर. याचं सोल्युशन नेक्स्ट सोनोग्राफीच्या वेळेस. हम्म, कारण आज आपल्याकडं एखादा प्रसूती तज्ज्ञ आहे ना, तेवढं सर्व्हिस नाही देऊ शकत, कारण एवढा खूप लोड आहे आपल्याकडं, डॉक्टरांची संख्या एवढी कमी आहे, हेल्थ केअरमध्ये खूप सारी इम्प्रुव्हमेंट होण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामुळे मग ते प्रश्न राहतात. आणि इपिजेनेटिक पण सांगतं, आयुर्वेदशास्त्र पण सांगतं की एखाद्या गर्भवती मातेच्या इच अँड एव्हरी ऍस्पेक्ट, थॉट प्रोसेस मधला, बिहेवियर मधला, वागणूक मधला, फॉलो करत असणाऱ्या गोष्टीमधला प्रत्येक गोष्टीचा इफेक्ट बाळाच्या सर्वांगीण वाढीवरती कुठं ना कुठं होतो, तो ट्रिगर करतो. बरोबर. आणि मग गर्भसंस्कारामध्ये हे त्यांना नाही होत. हम्म, गर्भसंस्कारामध्ये 24/7 मध्ये वर्किंग आवरमध्ये ऍटलिस्ट त्यांना डॉक्टर्स अवेलेबल होतात. तो प्रश्न राहिला तर ते कम्युनिकेट करू शकतात, चॅट करू शकतात. बोलू खूप शकता. चॅलेंजिंग आहे तर ते बोलू शकतात आणि तो प्रश्न शिल्लक राहत नाही, त्यामुळे ते कॉन्फिडंट असते. बरोबर आणि बरोबर. त्यामुळं हा एक मेंटरचा, गायडन्सचा किंवा काय म्हणूयात आपण त्याला, कोचचा जो सपोर्ट आहे, बॅकअप आहे, एक सर्वसामान्य गर्भवती मातेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे बरोबर. आणि हे अगदी खूप मॅटर करतं. अगदी करेक्ट. आता जर आपण म्हटलो की गर्भसंवाद, तर मग ही काय संकल्पना आहे, किंवा जर बऱ्याच वेळा कसं होतं की आता सगळे वर्किंग पॅरेंट आहेत, तर ऑब्व्हियसली आता हजबंड 8-10 तासाच्या ड्युटीवर आहेत, वाईफ एकटी घरी आहे, तर गर्भसंवाद कसा साधायचा? कारण बाळ तर आतमध्ये आहे, ते आपल्याशी तर काही बोलत नाही. आपण त्याच्याशी कसा संवाद साधू शकतो आणि त्याचे फायदे काय असतात? आता याचं बेस्ट पहिला सांगतो की गर्भसंवाद बद्दल काही लोकांना कदाचित माहित नसेल, पण याच्या पाठीमागे सायन्स काय आहे. डॉक्टर हेनरी ट्रेबेती 1960 साली त्यांनी सांगितले, 1960 साली, 1958ला जवळपास सोनोग्राफीचा शोध लागला आणि त्याच्या मदतीने शेकडो गर्भवती मातांचा अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं जगाला, काय सांगितलं की गर्भवती मातेच्या गर्भाशयामध्ये वाढणारा 6 महिन्याचा गर्भ बाहेरच्या सगळ्या गोष्टी ऐकतो, त्याला रिस्पॉन्ड करतो, प्रतिसाद देतो. तुम्ही मला प्रश्न विचारता, मी तुम्हाला उत्तर देतोय, बरोबर. याला रिस्पॉन्ड करणं म्हणतात आणि याला प्रतिसाद देणं म्हणतात. ते बाळ प्रतिसाद देतं. 1960ला सांगितलं. ज्या काळी MRI नाही, ज्यावेळेस सिटी स्कॅन नाही, आता आपण काहीच नाही. 8D सोनोग्राफीच्या दुनियेत वावरतो, त्यावेळेस सिम्पल सोनोग्राफी होती. आपण आता इंटरनेटच्या जमान्यात आहे, सोशल मीडिया आणि एआयच्या एक्स्ट्रीम टोकावरती आहेत ना. बरोबर. इलॉन मस्कने सॅटेलाइट लॉन्च केलं, रॉकेट परत रॉकेट स्टेशन मध्ये लॉन्च केलं. एवढे एक्स्ट्रीम विकसित तंत्रज्ञानाच्या इरामध्ये आपण वापरतोय. बरोबर. म्हणजे विकसित झालेलं तंत्रज्ञान आणि मॉडर्न सायन्स काय सांगतं, गर्भाशयामध्ये 4 महिन्याच्या गर्भाचे ऐकायचे अवयव विकसित व्हायला लागतात. 6 महिन्यापर्यंत ते पूर्ण विकसित होतात. तिथून पुढे बाळ ऐकतं आणि ते प्रतिसाद देतं. हे आज डेव्हलप झालेलं तंत्रज्ञान सांगतं. हे सांगण्या अगोदर एक डेव्हिड स्पेल्ट म्हणून आहेत, त्यांनी एक रिसर्चर, त्यांनी रिसर्च केला होता सायंटिस्टने. त्यांनी काय केलं, गर्भवती मातेंना एकच स्टोरी दिवसातून 5 वेळा ऐकवली. बर. एकच स्टोरी. एक स्टोरी म्हणजे एक स्टोरी असेल, एक डायलॉग असेल, एक मंत्र असेल, प्रार्थना असेल, वाक्य असेल, म्युझिक असेल. एक त्यांनी गर्भवती मातांचा स्टडी करताना ती सेम गोष्ट दिवसातून 5 वेळा त्यांना ऐकवली. आणि जेव्हा डिलिव्हरी झाली, तेव्हा जेव्हा बाळ रडायला लागलं, तेव्हा तीच गोष्ट त्यांनी रिपीट करायला सांगितली. तर ते रिपीट केली की बाळ लगेच शांत होते. हे त्यांच्या लक्षात आलं. मी ते ऐकतंय. हा, मग त्यांनी काय सांगितलं की गर्भाशयात ऐकलेलं म्युझिक आहे किंवा प्रार्थना आहे, हे बाळाने ऐकून लक्षात ठेवली आहे, तेव्हा तर ते शांत बसते, नाहीतर शांत बसलं नसतं. बरोबर. हे डेव्हिड स्पेल ज्यांनी रिसर्च केला त्यांनी सांगितलं. म्हणजे याच्यातून काय आहे की गर्भाशयामध्ये बाळ सगळं ऐकतं आणि खूप सारे आता त्याच्यावरचे व्हिडिओ आणि 2D 3D 8D पर्यंत खूप सारे आपल्याला अवेलेबल आहेत की बाळ कसं आतमध्ये काय काय ऍक्टिव्हिटी करतं, हे सगळं आज बघता येतं आपल्याला. तर ते बाळ सगळं ऐकतं, ते रिस्पॉन्ड करतं, असं आहे. त्यामुळे गर्भसंवाद खूप मॅटर करतं. आणि गर्भसंवाद मी मगाशी सांगितलं नॉर्मल डिलिव्हरीमध्ये, गर्भसंवाद तिथे खूप इम्पॉर्टंट आहे. गर्भसंस्कार इथं पण इम्पॉर्टंट आहे की गर्भसंवाद साधल्यामुळं बाळाला हे कळतं की मी जेव्हा ही जग दुनिया बघेल तेव्हा मी सेक्युअर हातामध्ये आहे, माझ्या अवतीभोवतीचं वातावरण खूप आनंदी आहे, उत्साही आहे, मला बघायला हे सगळे इगर आहेत, माझ्याशी गप्पा मारतायत, तो फॅमिलीवर होऊन जातो. बरोबर. त्यामुळे डिलिव्हरी झाल्यानंतरचे खूप सारे बाळाचे प्रॉब्लेम्स आता ऑटोमॅटिक कमी व्हायला लागतात. तर गर्भसंवादाची इम्पॅक्ट आमच्याकडे खूप छानसं एक्झाम्पल आहे.
काय एक्झाम्पल आहे की जनरली बाळ डिलिव्हरी झालं तर बाळ जर तास 2 तास रडायचं नाही थांबलं तर धावत पण डॉक्टरकडे घेऊन जायला लागतं. कारण बरोबर. बाळाचं काही कळत नाही कळत पालकांना. आणि मग ते साधारण 2-3 वर्षापर्यंत चालत असतं. त्यांना सांगता येत नाही काय होतंय, फक्त रडणं याच्यातूनच ते व्यक्त करतात. बरोबर. मग आमच्याकडे गर्भसंस्कार केलेले कपल आहे आणि मग त्यांनी गर्भसंवाद खूप छान पद्धतीने केले मिस्टर आणि मिसेस दोघांनी. बाळ डिलिव्हरी झालं बाळ जेव्हा रडायला लागतं तेव्हा बाळाच्या बाबांनी मंत्र म्हटला किंवा गाणं गुणगुणलं तर बाळ शांत होतं आणि लगेच पुढच्या 10-15 सेकंदामध्ये ते हसायला लागतं. अच्छा. जेव्हा केव्हा बाळ रडतं बाबांनी हा रोल पार पडला, आईने रोल पार पडला की बाळ रिॲक्ट करतं. आता इथं काय झालं, एकतर बाळ खूप रडायला लागलं तर बाबाच त्या बाळाचे पहिले डॉक्टर झाले. प्राथमिक उपचार झाला ना, छोट्या गोष्टीसाठी परत औषध आणि जे काय म्हणूया त्याला ट्रबलमध्ये किंवा टेन्शनमध्ये जाण्याची गरज पडत नाही. बरोबर. आणि त्यांनी हे सांगितलं की बाळ म्हणजे जेव्हा मी बघितलं तेव्हापासून मला रिस्पॉन्ड करतं, हालचालीमधून, ऍक्शन मधून, आवाजावरून हे सांगतं. आणि ही गर्भसंस्थेचे खूप जवळ आमच्याकडे एक्झाम्पल आहेत. महत्वाचा पॉईंट काय आहे, बाळाची डिलिव्हरी झाल्यानंतर एक मॉडर्न सायन्सने सांगितलं की 3ऱ्या महिन्यात बाळ साधारणतः नजरेने ओळखायला लागतं अवतीभोवतीच्या लोकांना. प्रेडिक्ट करतं. हा, तोपर्यंत आईला फक्त स्पर्शाने ओळखतं किंवा आवाजाने ओळखतं. कोणाला? आईला. त्यामुळे एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल, बाळ खूप रडायला लागलं ना आईने जर असं छातीशी लावलं तर शांत होतं. त्याचं रिझन तुम्हाला सांगतो. बाळ जेव्हा आईच्या गर्भात येते तेव्हा त्या बाळाने आईच्या हृदयाचे ठोके 9 महिने ऐकलेत. हा, 4थ्या महिन्यापासून ऐकायचे अवयव विकसित व्हायला लागले. तिथून पुढे 6 महिने तर पूर्ण झाले. 6 महिन्यापासून डिलिव्हरी पण ते सगळे ठोके ऐकलेत बाळाने आईचे. तेव्हा ते बाळाला ते आईच्या छातीला लावलं तर आईच्या हृदयाचे ठोके बाळाला ऐकायला येतात आणि त्याला सेक्युअर फील होतं. आणि मग त्याला वाटतं की नाही मी आईच्या हातात आहे, मग तो शांत व्हायला लागतो. ह्याच्या पाठीमागे असं. आणि हाच पण ऍक्च्युअली गर्भसंवादाच्या बाबतीत आहे. आता ज्यांनी गर्भसंवाद साधले नाही त्यांना छातीशी कुरळायला लागतं. त्याच्यामध्ये बाकीचे पण इफेक्ट आहेत. पण गर्भसंवाद साधला तर आई बोलली, गाणं म्हटली, तिच्या आवडीचं आहे किंवा कुठले संस्कार बाळामध्ये पाहिजेत, कुठले मंत्र म्हटलेत, त्याला जरी फॉलो केलं तर बाळामध्ये खूप बदल दिसायला लागतात. त्यामुळे गर्भसंवाद खूप इम्पॉर्टंट आहे. तर डॉक्टर मला हे सांगा, आता हे गर्भसंस्काराचे काय फायदे आहेत? कारण प्रत्येक वेळेस माणूस काय म्हणतो, आता बेबी प्लॅनिंग म्हणजे एक 70-80 हजाराचं पॅकेजच नाही का, की ते डिलिव्हरीला खर्च, मेडिसिनला खर्च, त्या सोनोग्राफीचा तर खूप खर्च असतो. पण मग आता हे एवढं गर्भसंस्कार आपण समजा केले तर ह्याचे खरंच काय फायदे आहेत? याचे फायदे खूप मल्टिपल वेने वेगवेगळे फायदे आहेत. आपण सायंटिफिक बेनिफिटवरती किंवा फायद्यांवरती डेफिनेटली बोलायत. नंबर 1, बाळ जन्माला आल्यानंतर बाळाने कधी पालतं पडलं पाहिजे, कधी धरून बसलं पाहिजे, कधी न धरता बसलं पाहिजे, कधी चाललं पाहिजे, कधी पळायला पाहिजे, 2 बोटात वस्तू कधी पकडले पाहिजे, अंगठा कधी चोखला पाहिजे, मामा आ कधी म्हणलं पाहिजे, आई बाबा पूर्ण वाक्यात कधी बोललं पाहिजे, हे मॉडर्न सायन्स सगळं ठरवून दिलंय. त्याला डेव्हलपमेंटल माइलस्टोन म्हणतात. त्या वेळेत ती बाळाची ऍक्टिव्हिटी कम्प्लीट झाली तर बाळ आपलं चांगलं आहे, व्यवस्थित आहे. डेव्हलपमेंटल माइलस्टोन जर उशिरा व्हायला लागले म्हणजे बाळाने 3ऱ्या महिन्यामध्ये सोशल स्माईल, लोकांना बघून हसलं पाहिजे. ते आता 4 महिने झाले तरी हसत नाही तर मग बाळामध्ये प्रॉब्लेम आहे. खूप साऱ्या तपासण्या, डॉक्टरांच्या हॉस्पिटल व्हिजिट आणि खूप सारा खर्च आहे. त्यावेळेस कारण नाही सांगू शकत, मी खूप बिझी आहे, आम्ही दोघं ड्युटी करतो, घरी कोण नाहीये, हे नाही. आणि आपण करतो त्या सगळ्या असं नाही. तर ते वेळेत दिसणं खूप गरजेचं आहे. लवकर दिसले तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि मग गर्भसंस्कारित कुटुंबांमध्ये आपल्याला डेव्हलपमेंटल माइलस्टोन हे वेळेतच दिसतात. सगळ्यात इम्पॉर्टंट बहुतांशी बाळांमध्ये ते लवकर दिसतात. आमच्याकडे खूप छान असे स्टोरी आहेत. आम्हाला एका पॅरेंटने एक बेबीचा शूट करून पाठवला व्हिडिओ. पाठवण्याचं रिझन हे आहे, आम्ही डेव्हलपमेंटल माइलस्टोन सांगतो ना डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये झाल्यानंतर की असं तुम्हाला ते मॅप करायचंय. आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं बाळाचं सोशल स्माईल आहे ना 3ऱ्या महिन्यात येईल. त्याचं बाळ 1.5 महिना झाल्यावर हसायला लागलं. त्यांना खूप कौतुक. मग त्याने ते शूट केलं आणि आम्हाला पाठवलं. थँक्यू मॅडम, सर, थँक्यू. आम्हाला वाटत नाही आणि एकदा नाही झाले, म्हणजे फ्रिक्वेंटली होतंय, म्हणजे ते इफेक्ट आहे. असे डेव्हलपमेंट माइलस्टोन खूप वेळेत दिसायला लागतात. नंबर 2, बाळामध्ये गर्भाशयात असताना बाळाला काही डिस्कम्फर्ट असतात, ते गर्भवती मातेला कळतीलच असं नाही किंवा कळतात थोडी उशिरा करतात. तर गर्भसंस्कारामुळे मुळात गर्भात वाढणाऱ्या गर्भाशयाला डिस्कम्फर्टच होत नाही. म्हणजे तुम्ही सायलेंट म्युझिक ऐकताय, म्युझिक थेरपीमध्ये कुठलं म्युझिक ऐकताय हे डिसाइडेड आहे, तर तुम्ही डॉल्बीकडे जाणार नाहीत. तुम्हाला आता गर्भसंस्कारामध्ये सांगितलंय की तुम्हाला बाळ सुसंस्कारी पाहिजे तर तुम्ही आता बिग बॉस वेब सिरीज नाही बघितलं पाहिजे तर तिकडे जाणार नाही. त्यामुळे बाळाचे डिस्कम्फर्ट कमी होतात. नाही तर काय होतं, तुम्ही डॉल्बी समोरून जर गेला ना, आवाज आला तर बाळात दचकते ते. म्हणजे खूप सारे आपल्याकडे व्हिडिओ आता इको मधून मिळालेले. आणि मग त्या सगळ्या प्रोग्राम मधून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बाळाचे डिस्कम्फर्ट गर्भाशयातले हे खूप कमी होतात, मोर दॅन 90%. इव्हन दो डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ 2 वर्षाचं होईपर्यंत पॅरेंटना फार काही कळत नाही.
तर त्या बाळामधले पण डिस्कम्फर्ट गर्भसंस्कारित बाळामध्ये खूप मिनिमम दिसतात. मोर दॅन 90% ते पण कमी होतात. बरोबर. आता हल्ली इमोशनल प्रॉब्लेम पण खूप वाढत चाललाय, कारण इमोशनल बिल्डिंग पण आपलं खूप छान करतात गर्भसंस्कारामुळे. बर आपण हल्ली न्यूजमध्ये ऐकतो की 10वी-12वीला रिझल्ट किंवा मार्क कमी पडले म्हणून मग त्यांनी काहीतरी सुसाईडचा प्रयत्न केला वगैरे वगैरे न्यूज नाही ऐकतो. नाही करतात ना सर. हे मोठ्या मुलांचं झालं, पण आता लहान मुलांमधले पण खूप स्टोरी आहेत. आता हल्ली 5 वर्षाच्या मुलाला मोबाईल नाही दिला तर ते डोकं आपटून घेते, हो हो. घर अगदी सोडून जमिनीवर जाते. लोळतात. घर सोडून जाते. आता या लहान वयातल्या मुलाला काय कळणार? हा इमोशनल प्रॉब्लेम आहे. आणि याचंच बिल्डिंग प्रेग्नन्सी राहिल्यापासून घरातल्या सर्वांनी मिळून करायचंय, इमोशनल बिल्डिंग. आणि आपल्याला इमोशनल डेव्हलपमेंट गर्भसंस्कारामुळे साध्य करता येते. नंबर 4, हे सगळं जरी असलं तर गर्भवती माताला एकच कळतं, तिला काय त्रास होते. म्हणजे माझ्या पोटात दुखतंय, मला गॅस होते, पोट साफ होत नाही, पायावर सूज आली, मळमळ होते, उलटी होते, मला खाऊ वाटत नाही, मला झोप येत नाही, मला चिडचिड होते, मला बेचैनच होते, मला अस्वस्थ वाटतंय, बाळाची हालचाल आज खूपच जास्त जाणवायला लागली, आज हालचालच जाणवेना, माझी शुगरच वाढते, माझं डोकंच दुखतंय. आणि वेगवेगळे प्रेग्नन्सी मधले त्याला जे डिस्कम्फर्ट आहेत एवढेच कळतात तिला. बाळाचे डिस्कम्फर्ट खूप उशिरा कळतात. पण या गर्भवती मातेमधले पण मोर दॅन 90% हे प्रॉब्लेम्स गर्भसंस्कारामध्ये कमी होतात. म्हणजे कमी होतात खूपच. कारण गर्भसंस्कार हा आहार, विहार, आचार या सगळ्यांचा कॉम्बाईन प्रोग्राम आहे जो आयुर्वेदशास्त्र सांगितलाय. बरोबर. सर त्याच्यामुळे हे पण खूप सारे कॉम्प्लिकेशन कंप्लेंट्स कमी व्हायला लागतात. हा एक चौथा बेनिफिट झाला. 5वा बेनिफिट काय? बाळाच्या मेंदूचा 80% भाग हा गर्भाशयात बनतोय. 80% बाळाचा मेंदूचा वाढ विकास हा गर्भाशयात आहे. राहिलेलं 20% बाळ 6 वर्षाचं होईपर्यंत पूर्ण होतोय. मग 80% बाळाच्या मेंदूचा वाढ विकास गर्भाशयात होतोय. आणि गर्भवती माता आज काय करते? झोपून टाइमपास करते, रील बघते, आणि मग सांगितलं कुठल्या तरी वेब सिरीज, कुठला तरी हॉररचा मूवी बघायचा, आणि आवडतंय म्हणून कुठला तरी थ्रिलर पिक्चर बघायचा. आणि मग हे चुकीचं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन हे सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी गर्भसंस्कारामध्ये सांगितलेले ह्या सगळे प्रोग्राम जर त्यांनी फॉलो केले तर बाळाच्या मेंदूचा सर्वांगीण वाढ आणि विकास पण आपल्याला साधता येतो. कारण 80% भाग तिथं बनतोय, आणि जर आपण ते योग्य त्याचा वाढ विकास होण्यासाठी काही करत नाही तर ते होणार नाही, आणि आपल्याला ते साध्य करता येतं. याच्या पुढचा आणखीन बेनिफिट काय की आपल्याला पाहिजे तसं बाळ मिळवता येतं, जसं आपल्याला हवं तसं. ह्याचं रिझन सांगतो. आता गर्भवती माता म्हणजे तिचं लग्न झालंय, बरोबर, ती आता हल्ली तर प्री वेडिंग शूटचं पण प्रमाण वाढलंय, वेडिंगचं शूटिंग आहे. आणि बघा ना, लग्नामध्ये होणारे आईबाबा खूप सजतात, स्वतःला सजवून घेतात, नटतात, उल्हासित असतात, आनंदी असतात, खूप छान पद्धतीने असतं. इव्हन तीच गृहिणी म्हणून एखाद्या घरात प्रवेश केल्यानंतर ते किचन सजवते, हॉल सजवते, एखाद्या घरात फंक्शन येतं त्या फंक्शनला पण खूप चांगल्या पद्धतीने डिझाईन करते. किंवा तीच एखादं जर मार्केटमध्ये चालले काही मटेरियल आणायला तर ते लिस्ट घेऊन प्रॉपर ही भाजी आणायचं, हे मटेरियल मला आणायचं, डीमार्टला जायचं, हे सगळं प्रॉपर लिस्ट करून जाते. आता तुम्ही बाळ आणायला निघालात, तुमची काय तयारी आहे? तुम्ही काय डिझायनिंग केलं? तुम्ही काय तयारी केलीत? तुम्हाला लग्नामध्ये कुठला ड्रेस घालायचं ह्याचं मॅचिंग पासूनच तुमची तयारी आहे. मग बाळ तुमच्यासोबत मॅचिंग होतंय का नाही ह्याची तयारी कुठे आहे? आणि एक्झॅक्ट ते करू शकतो बरं का. एखादी जर गृहिणी घरातल्या ह्या सगळ्या गोष्टी डिझाईन करू शकते तर ती बाळाला पण 100% डिझाईन करू शकते. प्रॉब्लेम आहे की आई ही बाळाला डिझाईन करू शकते हा विषय खूप लोकांना माहित नाही. आणि ज्या थोड्याफार लोकांना माहिती त्यांना योग्य प्लॅटफॉर्म किंवा योग्य मार्गदर्शन नाही. आणि मग जर ते मिळालं तर ती होणारी आई त्यांना पाहिजे तसं तंतोतंत बाळ मिळू शकते. त्यामुळे डिझायर बेबी याच्यामध्ये मिळवता येतं. आणि असे इंटेलेक्च्युअल बिल्डिंग करता येतं, आणि खूप सारे कॉमन माहिती असणारे गर्भसंस्कार बेनिफिट तर आहेतच. असे मल्टिपल बेनिफिट गर्भसंस्कारामध्ये आपल्याला खूप सुंदर बेनिफिट्स आहेत. कारण की आज किती नाही म्हटलं तरी प्रत्येक पॅरेंटला म्हणजे हे सगळं पाहिजे, आणि ही काळाची गरज झाली. कारण आपण नकळतपणे एखाद्याचं बाळ बघतो आणि आपल्याला असं वाटतं अरे हे काय, माझं बाळ अजून मला चांगलं सुदृढ आणि एकदम आरोग्य संपन्न पाहिजे, आणि हे मला असं नकोय. प्रत्येकाला असं असतं की ते काही बॅड मॅनर्स केलं तर नकोय असं. तर त्यामुळे ह्या गोष्टींचा नक्कीच लोकांना खूप फायदा होईल. आजकाल तर असं म्हटलं जातं की बाळाचं प्लॅनिंग करायचं म्हणजे वर्षभर तर आपली झोप गेलीच समजा. तर मग तुमच्याकडे असं काही स्ट्रॅटेजी आहे का, किंवा असं काही प्लॅन आहे का की काही झालं तरी रात्री शांत झोपेल बाळ? म्हणजे संस्कारांमध्ये असा कुठला संस्कार आहे का की ज्यामुळे बाळ झोपेल, घरच्यांची झोप होईल? यस, हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी आमच्याकडे काही एक्झाम्पल आहे. आमच्याकडे कपल पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे, नाव नाही मला सांगता येणार, पण त्यांचं पहिलं बाळ होतं आणि 5 वर्षाचं बाळ होतं. जेव्हा जननी गर्भसंस्काराबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन मिळाली, त्यांनी अपॉइंटमेंट घेऊन आम्हाला भेटले, पाऊण तास डिस्कशन केलं. त्यांचं एकच म्हणणं होतं
पहिल्या बाळाने आम्हाला खूप त्रास दिला. रात्रंदिवस रडायचं, काही कळायचं नाही. डॉक्टरांकडे जाऊन मला औषध दिले, टेस्ट केला, सगळं खूप त्रास दिला. त्यामुळे आमचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड पण थोडं डिस्टर्ब झालं. कारण शेवटी बाळ आहे ना, किती जरी असलं तर असं म्हणू शकत नाही की म्हणजे घरामध्ये एखादा एम्प्लॉय जा रे याला डॉक्टरकडे म्हणजे अजिबात घेऊन नाही. जाऊन दाखवून आण. होणारा आईबाबांचा मेजर रोल आहे आणि मग आजी आजोबांचा सोबत रोल इम्पॉर्टंट आहे. मग त्याचं म्हणणं होतं की जर बाळ शांत होणार असेल तरच आम्ही चान्स घेतो, नाहीतर आम्हाला एक बाळ सफिशियंट आहे किंवा आम्ही दत्तक पण घेऊ शकतो. एवढे वैतागले ते. हा, एवढे 5 वर्षानंतरची स्टोरी आहे, कारण त्यांनी 3 वर्ष खूप जवळ सफर केले होते. आणि मग आम्ही त्यांना गर्भसंस्कार, गर्भपूर्व संस्कार सगळा प्रोग्राम सांगितला. आणि मी सांगायला मला खूप अत्यंत आनंद होतोय की बाळ गर्भाशयामध्ये वाढत असताना बाळाला सगळं कळतंय, ऐकतंय. जनरली आपण बाळ जन्माला आल्यानंतर बघतो की अंगठा चोखतंय, पायाचा अंगठा चोखतोय, पायाचा अंगठा डोक्याला लावतोय, नाही ना, म्हणजे ते वेगवेगळं हसतोय, स्माइल करतोय, किक मारतोय, म्हणजे हातपाय हलवतोय. ह्या मुवमेंट जे आपण बाळ जन्माला आल्यानंतर बघतो हे सगळं गर्भाशयात करतं बाळ. तेव्हा तर बाळाची हालचाल जाणवते ना. बाळ गर्भाशयात असताना पण अंगठा चुकतं, पायाचा अंगठा डोक्याला लावतं, सगळं आतमध्ये करत असते. आणि हे बाळाला सगळं कळतंय. आणि शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये, शेवटच्या 3 महिन्यामध्ये तर बाळामध्ये खूप चांगली म्हणजे ते कम्प्लीट व्हायला लागलेलं असतं. आणि या फेजमध्ये मी सांगितल्याप्रमाणे गर्भसंवादमध्ये हे बाळाला सगळं कळतं, ऐकतं. आणि मग हे कंटिन्युटी त्याच्यामध्ये राहते. त्याला कळतं ना हे सिक्युअर आहे, सेफ आहे, हे माझे बाबा आहेत, हे माझी आई आहे. आम्ही खूप गमतीने सांगतो की ज्यांनी गर्भसंस्कार केले नाहीत त्या बाळाला हे माझे बाबा आहेत कळायला 3 महिने लागतात. हो, आरामशीर. कारण नजरेनं बघते 3 महिन्यांनीच ओळखते. आणि स्पर्शाचा आणि आवाजाचा तर काही संबंध नसतो दूरपर्यंत. पण गर्भसंस्कार कुटुंबामध्ये बाबांनी गर्भसंवाद साधलेले असतात, त्याच्यामुळे बाळ आवाजाने बाबांना ओळखतं. त्यामुळे गर्भसंस्कारित जर एखाद्या गर्भवती मातेची डिलिव्हरी झाली तर त्या मोमेंट पासून, फर्स्ट डे पासून बाळ बाबांना ओळखायला ओळखतं. आम्ही गमतीने सांगतो बाळ तुमचंच बाळ तुम्हाला ओळखायला 3 महिने घेते असं, म्हणजे तर हा पार्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप परफेक्ट वर्क होतात, त्याचे खूप अमेझिंग रिझल्ट आहेत. आणि त्याच्यामुळं बाळाला हे कळायला लागल्यानंतर मग बाळामध्ये डिस्टर्ब, गर्भसंस्कारामधला हा सगळ्यात महत्वाचा एक बेनिफिट आहे की पोटामध्ये असणारे बाळाचे डिस्कम्फर्ट जे आपल्याला कळत नाहीत ते पण कमी होतात. इव्हन तो डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाचे जे डिस्कम्फर्ट आहेत ते पण मोर दॅन 90% गर्भसंस्कारामुळे आपल्याला कमी करता येतात. म्हणजे हेल्दीएस्ट बेबी आपण म्हणू शकतो. येस येस येस. त्याचं वेट वगैरे प्रॉपर असेल किंवा त्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सर्वांगीण त्याचं जे एक अल्टिमेट आपल्याला आउटपुट पाहिजे ते गर्भसंस्कारमधून आपल्याला मिळवता येते की त्या एक आपले बेंचमार्क असतात त्या लेवलला पाहिजे. कारण की काही बाळ जन्मत असताना काहीतरी हेल्थ इश्यूज असतात किंवा ऑटिझम सारखे प्रॉब्लेम्स असतात. मग हे तर नंतर तर रिपेअर व्हायला खूप प्रॉब्लेम येतो. आणि आपल्या घरातलं बाळ म्हटलं ते तेवढं आपण त्याला इमोशनली अटॅच असतो. तर मग समजा आता जुने आजार असतील काही जे पॅरेंटला आहेत, मग ते जर अवॉइड करायचे असेल तर गर्भसंस्कारामध्ये असं काही आहे का की जे आपण ते अवॉइड करू शकतो? ह्याचं सोल्युशन आयुर्वेदामध्ये खूप फॅन्टॅस्टिक आहे. पहिला पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर अनुवंशिक काय आजार आहेत किंवा काय तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बिघाड आहे किंवा तुम्हाला आपल्याला कळत असणार हे मी चुकीचं करतोय, म्हणजे आता स्मोकिंग करणं हे चांगलं नाही, जागरण करणं चांगलं नाहीये, हे कळतंय पण मग नाविलाजाने करतोय, त्याचं ऍडिक्शन असेल किंवा नाविलाज असेल, ह्या गोष्टींमुळे जे परिणाम होत आहेत हे अवॉइड करायचे असेल तर आयुर्वेद शास्त्रामध्ये शरीरशुद्धी, बीजशुद्धी हे गर्भपूर्व संस्कारामधले प्रोग्राम आहेत. अच्छा. मला बाळ पाहिजे हा मनात विचार आल्या की लगेच हा प्रोग्राम चालू व्हायला पाहिजे. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं की जेवढ्या चांगल्या पद्धतीचं आपल्या स्त्रीबीज पूर्वी बनवता येईल तेवढे हे आपल्या प्रॉब्लेम अवॉइड करता येतात. पण जर प्रेग्नन्सी राहिली आहे तरी आपल्या हातात खूप साऱ्या गोष्टी आहेत. आमच्याकडे खूप छानसं एक्झाम्पल आहे, ऍक्च्युली दिल्लीचे आहेत त्या मॅडम. तर त्यांनी प्रेग्नन्सी राहिल्यानंतर सोनोग्राफीमध्ये त्यांच्या स्त्रोतज्ञांनी त्यांना सांगितलं की तुमच्या बाळामध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्ही या बाळासोबत कंटिन्यू करू नका, कारण ते बाळासाठी पण चांगलं नाही, तुमच्यासाठी पण चांगलं आहे, तुम्ही अबॉर्शन करून घ्या. मग त्यांनी क्रॉस चेक केलं, दुसऱ्या डॉक्टरांकडे केलं, त्यांनी पण तसंच म्हटलंय. आता ही म्हणजे हार मागेल ती आई कसली असं आम्ही म्हणतो. मग त्यांनी म्हणले खालीच करायचं तर थोडं थांबून करतो ना, थोडासा वेळ द्या. आणि मग त्यांनी गर्भसंस्कार करायला सुरुवात केली, आमच्याकडे अप्रोच केलं, काही मेडिसिन घेतले आणि गर्भसंस्काराचा सगळा प्रोग्राम केला. 1 महिन्यानंतर रिपीट स्कॅन केलं सगळं आणि ते सगळे ऍब्सोल्यूट नॉर्मल आले रिपोर्ट. डॉक्टर पण शॉक झाले, अरे बापरे काय अशी जादू झाली. आणि एवढंच नाही, म्हणजे प्रॉब्लेम असणारा तो जर त्या अबॉलिश झालाच, पण त्याच बाळाला त्यांनी डिझायर बेबीमध्ये कन्वर्ट केलं, त्यांना पाहिजे तसं त्या बाळाला त्यांनी मॉडिफाय केलं गर्भसंस्कारच्या प्रोग्राम मधून. त्यामुळे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की बाळाच्या ओझीचं पाणी कमी होतंय, कमी झालंय, तर हे गर्भसंस्कारने आपण त्याला करेक्ट करू शकतो. मग त्या गर्भसंस्कारामध्ये खूप सारे असे ऍस्पेक्ट आहेत
की जे वर्क करतात, अफर्मेशन्स आहेत, अच्छा. ध्यान आहेत, प्राणायाम आहेत, काही आयुर्वेदिक मेडिसिन्स आहेत ज्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाहीत. फक्त ते ऑथेंटिक डॉक्टरांकडूनच आपण ते Recommend करतो कन्सल्ट सगळं. केलं पाहिजे, केलं ते सगळं पाहिजे. करून घेतलं पाहिजे. बरोबर बरोबर त्या गोष्टींची काळजी घेतली तर आपण एक खूप सारे प्रॉब्लेम्स डेफिनेटली अवॉइड करू शकतो. बरोबर. म्हणजे Yes. एक सुदृढ आणि सुसंस्कारित ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आता हे गर्भसंस्कारामध्ये संस्कार हा जो पार्ट आहे, हा जर आपण 9 मंथ्स किंवा बिफोर 9 मंथ्स जर आपण प्रॉपर केला तर नक्कीच आपण ह्या गोष्टी खूप चांगल्या वेने अचीव्ह करू येस येस शकतो. येस तर डेफिनेटली. डॉक्टर मला आता हे सांगा की एवढ्या म्हणजे भरपूर गोष्टी आहेत आता संस्कारामध्ये बरेच गोष्टी केल्यानंतर आपल्याला ते फळ मिळते. तर मग ह्या ज्या सुविधा आहेत किंवा ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत तर आपण कशा पद्धतीने प्रोव्हाइड करतो? आता तुमचं लोकेशन सोलापूर आहे, तर मग तिथं फिजिकली लोकांना आलं पाहिजे का असं वेगळं काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण आहे आपलं? ऍक्च्युली जननी गर्भ संस्कार 12 वर्षे पूर्ण झाले, 13 वर्ष रनिंग आहे. हम्म, हम्म. त्या 12 वर्षांमध्ये 10 वर्ष आम्ही ऑफलाईन पद्धतीनं लोकांना ही इन्फॉर्मेशन पास ऑन केली. कारण गर्भसंस्कार हे आमचं हॉबी आहे, पॅशन आहे. आमचं प्रॅक्टिस वेगळं आहे ॲज अ डॉक्टर. अच्छा. नाही, हॉबी आहे, पॅशन आहे. आमच्या एक्सपिरियन्स मधून आम्हाला वाटलं की ह्या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत, डिलिव्हर केल्याच पाहिजेत. पण हे जे आम्ही प्रोग्राम बनवला तेव्हा आमचा पर्पज बेसिक हा होता की एखाद्या व्यक्तीकडे इन्फॉर्मेशन जाईल ते ऑथेंटिक पाहिजे, शास्त्रीय पाहिजे, ते सायंटिफिक पाहिजे, चुकून पण चुकीचं नाही व्हायला पाहिजे. बरोबर. आणि म्हणून एखाद्या नवीन व्यक्तीपर्यंत ही इन्फॉर्मेशन घेऊन जाण्याचं काम मी ऑफलाईन पद्धतीने केलं. ऑफलाईन मग वेबिनार, सेमिनार्स आणि इव्हेंट अशा गोष्टी करत होतो. पण गर्भसंस्कार ऑनलाईन पद्धतीने सर्व्हिसेस देणं हे मागच्या 8 वर्षापासून चालतं. अच्छा. पण लास्ट 2 इयर्स मध्ये आम्ही ऑनलाईन अप्रोच केलं, कारण आम्हाला खूप साऱ्या गर्भवती मातांनी विनंती केली की डॉक्टर साहेब एक सायंटिफिक गर्भसंस्कार ॲज अ डॉक्टर तुम्ही एवढ्या वर्षापासून घेताय आणि आम्हाला ते घेता येत नाहीये. बरोबर. आणि मग ते आम्हाला अवेलेबल पाहिजे, तुम्ही आम्हाला याची इन्फॉर्मेशन ऑनलाईन पण द्यायला पाहिजे. आणि मग ते म्हटल्यानंतर आम्ही ते ऑनलाईन शिफ्ट केलं. त्यामुळे 2 पद्धतीनं होतं आपल्याकडे, ऑफलाईन पण पॅटर्न आणि ऑनलाईन पण आहे. पण आम्ही जनरली ऑनलाईन सजेस्ट करतो लोकांना. याचं रिझन आहे, आफ्टर कोविड लोकांना ऑनलाईन कम्फर्टेबल आहे, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. आणि नंबर 2, प्रेग्नन्सी नाजूक विषय असल्यामुळे ट्रॅव्हलिंग आणि हे इश्यू आपल्याला अवॉइड करता येतात. बरोबर. सो दॅट ऑल ओव्हर महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र, ऑल थ्रू आउट दी इंडिया, आउट ऑफ इंडिया खूप सारे गर्भसंस्कार करणारे आपल्याकडे खूप सारे होणारे आईबाबा आहेत. आणि मग त्यांचे काय रिक्वायरमेंटनुसार काही मेडिसिन्स असतील वगैरे आपण सगळं बाय पोस्ट करतो आणि ऑनलाईन सगळे चालतात. हे प्रोग्राम रन करण्यासाठी वेगवेगळे एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत आपल्याकडे. हे योगा टीचर आहेत आपल्याकडे, डायटिशियन आहेत, सगळे वेगवेगळे एक्सपर्ट सेशन्स असतात प्रत्येक प्रोग्रामवरती घेणारे. आणि त्याचा एक शेड्यूल असतं, त्याचा एक कस्टमाइज एक प्रोग्राम असतो, तो त्यांना दिला जातो. आणि मग ते आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून आणि ब्रॉडकास्टच्या माध्यमातून ते प्रोग्राम डिलिव्हर आपण त्याच्याकडून करून घेतो. अच्छा. Yes. खूप चांगली गोष्ट आहे, कारण ह्याची खूप गरज आहे. आणि जे संस्कार आपण आपल्या फक्त फॅमिली किंवा जे आलेले आहेत मागून, जसं आपण म्हणतो जॉईंट फॅमिली, आता हे कल्चर जवळपास नाही राहिलं. कारण मॅक्झिमम फॅमिली पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये सेटल्ड आहेत आणि बऱ्यापैकी सिंगल नाही, पॅरेंट. आता ह्याच्यामुळे परिणाम काय झाला, तुम्ही म्हणताय पुणे मुंबईमध्ये विभक्त कुटुंब पद्धती आहे, पण इथं जॉब करायला ग्रामीण भागातून लोक आले, त्यामुळे ग्रामीण भागातले पण ते विभक्त झाले आता. हो. म्हणजे असं काय पार्ट एकत्र कुटुंब पद्धतीचा खूप रेअर बघायला मिळतो. म्हणजे आमच्या घरात 30 माणसात हे कधीतरी 4 वर्षांना एखादी घटना ऐकायला मिळते. हा, एखादी कधीतरी. आणि ते पण खूप उत्साहाने सांगतात. हा असं. येस. आणि याच्यामुळं मग ह्याचं इम्पॉर्टन्स, ह्याचं अनन्यसाधारण महत्व आहे प्रेग्नन्सी जर्नीमध्ये. बरोबर बरोबर. तर डॉक्टर, आज तुम्ही ह्या स्टुडिओमध्ये आलात आमच्या आणि खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली सगळ्या ऑडियन्सला. आणि नक्कीच ह्याचा खूप सगळ्या लोकांना फायदा होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा. अशा प्रत्येक महिलेपर्यंत आणि प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवा ज्यांना गर्भसंस्कार आणि या गोष्टीची माहिती खरंच इम्पॉर्टंट आहे. तर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच.